नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आषाढ महिना संपण्या अगोदर कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला घरच्या घरी कुलदेवीची ओटी ही भरायची आहे. सोन्यासारखे दिवस येतील आणि ही एक वस्तू टाकायला देखील विसरायचं नाही. 24 जुलैला आषाढ महिना समाप्त होणार आहे आणि 24 जुलै या दिवशी वार गुरुवार आणि या दिवशी दर्श अमावस्या आहे. तसेच गुरुपुष्य अमृत योग देखील आलेला आहे. तर या दिवशी निर्माण झालेला आहेत आणि आपल्या या 24 जुलैच्या अगोदर एक दिवस आपल्याला देवीची ओटी भरायची आहे. एक महत्त्वाचं काम जे आहे तर ते आपल्याला करायचं आहे. आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे, कारण आषाढ हा महिना धार्मिक दृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात अनेक सण, व्रत, वैकल्य आणि धार्मिक कार्य देखील केले जाते. भगवान विष्णू पूजा देखील केली जाते. शंकराची पूजा या महिन्यात केली जाते. तसेच या महिन्यामध्ये आषाढी एकादशी, त्याचबरोबर गुप्त नवरात्री, तसंच व्यास पौर्णिमा यासारखे महत्त्वाचे सण देखील असतात. तर हे साजरे केले जातात. तसेच या महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा, उपासना, ओटी भरण्याचे सुद्धा देखील एक महत्त्व आहे. कुलदेवीची पूजा आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या अतिशय दुर्मिळ घटना देखील दूर होतात. कुलदेवीची ओटी भरल्याने आपल्या कुटुंबात कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा येत नाही, त्या ऊर्जा दूर होतात. आषाढ महिना संपण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत घरच्या घरी आपल्याला ही कुलदेवीची ओटी जी आहे तर ती आपल्याला भरायची आहे. सोन्यासारखे दिवस येतील आणि ही ओटी भरत असताना ओटीमध्ये एक वस्तू टाकायला देखील आपल्याला विसरायचं नाही. आषाढ महिना संपण्यापूर्वी कोणतेही महत्त्वाचे कामे आहे ते आपल्याला करायचे आहे. याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा. तर आषाढ महिन्यामध्ये आपल्याला ह्या कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला कुलदेवीची ओटी जी आहे तर ती आवर्जून भरायची आहे. आणि ही ओटी भरल्याने आपल्या सर्व अडचणी दूर होतील, आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. आषाढ महिना हा श्रावण महिना इतकाच पवित्र मानला जातो. या महिन्यामध्ये आषाढ महिन्यामध्ये देवशनी एकादशी देखील असते. देवशनी एकादशी पासून चातुर्मासापर्यंत आपल्याला चातुर्मास सुरू होतो. तर या काळात अत्यंत शुभ मानला जातो. या चातुर्मासामध्ये आपण जी काही सेवा करतो तर ते सेवेचे आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होते. आणि या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाचे काम जे आहे तर ते आवर्जून करायचे असते, म्हणजे आपल्या कुलदेवीची ओटी आपल्याला भरायची असते. तर या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला कुलदेवीची ओटी का भरावी, तसेच आपण का कुलदेवीची ओटी भरली पाहिजे, बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. आपल्या कुटुंबात आपल्या कुळाचा कुळ हे आपलं रक्षण करत असतं. कुलदेवीच्या सेवेने आपल्या सुख, शांती आणि समृद्धी नांदत असते. वाईट गोष्टींपासून आपल्या कुटुंबाची रक्षण करण्यासाठी आणि आपली कुलदेवी ही जी श्री देवता असेल तर आपल्याला आषाढ महिन्यामध्ये तिची ओटी भरायलीच पाहिजे. तर ती आपल्याला भरायची आहे. आता ही ओटी तुम्हाला तुमच्या घरच्या घरी कशी भरायची ते देखील बघूया. कुलदेवीची ओटी आपल्याला घरी देखील भरायची आहे. तर ओटी भरण्याची पूर्वी आपल्याला आषाढ महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो. त्यामुळे या महिन्यात आपण भगवान विष्णूंसह आपल्या कुलदेवीची देखील ओटी भरायची आहे, उपासना करायची असते. कारण या महिन्यामध्ये गुप्त नवरात्री साजरी केली जाते. तसेच या महिन्यामध्ये सवासण भोजन सुद्धा केले जातात. बरेच जण बघा सवासणी घालतात. तर कुलदेवीच्या नावाने आपण सवासणी घालतो आणि आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावरती राहावा म्हणून आपण प्रार्थना करत असतो आणि सवासणींना जेवण देत असतो. आषाढ महिन्यामध्ये ह्या उपवास सवासणी केले जातात. मंगळवार सुद्धा आपण सवासणी घालू शकतो. शुक्रवारी देखील आपण आपल्या घरामध्ये स्त्रियांना बोलून लक्ष्मीच्या रूपाने त्यांची पूजा करून आपण आषाढ महिन्यामध्ये मंगळवारी, शुक्रवारी सवासणी हा घालू शकतो. मंगळवारचे व्रत देखील आषाढ महिन्यामध्ये आपल्या मुलांच्या सुख कल्याणासाठी आपण हे व्रत केले तर अतिउत्तम. आषाढ महिन्यामध्ये हे व्रत केले जातात. तर या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीसाठी हे एक महत्त्वाचं काम जे आहे तर ते आपल्याला आवर्जून करायचं आहे. आपल्या कुलदेवीचा कुलाचार, कुलधर्म जो आहे तर तो आपल्याला या महिन्यामध्ये करायचा असतो. आणि म्हणूनच आपल्याला आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरायची असते. आता ही ओटी आपल्याला का भरायची आहे, कारण आपली कुलदेवी जी असेल तर ती आपल्या घरावर कुठलेही संकट, विघ्न हे येऊ देत नाही. तसेच आपल्या घरामध्ये धन, धान्य, संपत्ती, आयुष्य, आरोग्य हे कायम टिकून
राहण्यासाठी आपल्याला ही देवीची ओटी जी आहे ती भरायची असते। तुम्ही एखादं घर बघितलं असेल, त्या घरामध्ये बघा सतत वादविवाद होत असेल, देवीचा कुळाचार केला जात नाही, कुलदेवी कोणती आहे ती माहीत नाही, आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात। आपल्या स्वामी केंद्रामध्ये सुद्धा सांगितले जाते की आपल्या कुलदेवीची सेवा ही आपण केलीच पाहिजे, आपल्याकडनं झालीच पाहिजे। वर्षातून एकदा तरी आपण कुलदेवीचे मूळ स्थानी जाऊन आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची असते, आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये देखील सांगितले जाते। परंतु आपल्या शक्य नसेल तर आपण घरच्या घरी देखील आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरू शकतो। तर आता आपल्याला आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती आपल्याला भरायची आहे। तर पहा, तुम्ही आषाढ महिन्यामध्ये कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी जी आहे तर ती भरू शकतात, कारण हे दोन्ही दिवस आपल्या कुलदेवीचे समर्पित आहे। तर आपल्याला या दिवशी आषाढ महिन्यामध्ये मंगळवारी किंवा शुक्रवारी ओटी जी आहे तर ती भरायची आहे। तर बघा, 16 जुलै वार आहे, आपल्याला 18 जुलै तुम्ही ओटी भरू शकता किंवा 22ला देखील तुम्ही जुलैला मंगळवार आहे तर त्या दिवशी भरू शकता किंवा शुक्रवारी देखील भरू शकता। मंगळवारी किंवा शुक्रवारी जर ओटी भरणं शक्य झाले नाही तर काही कारण असेल तर तुम्ही सुतक पिरियड्स असेल तर तुम्ही 24 जुलैला देखील देवीची ओटी जी आहे तर ती भरू शकता। तर कारण संपूर्ण आषाढ महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो, त्यामुळे तुम्ही कोणत्याही वारी ओटी भरली तरी चालेल। 2 दिवस आपल्याला ही ओटी भरायची आहे, 23 जुलै पर्यंत आपण कधीही ओटी भरू शकतो। 24 जुलैला अमावस्या आहे तर या दिवशी ओटी भरता येणार नाही, त्यामुळे आपल्याला 24 जुलै अगोदर म्हणजे 23 तारखेपर्यंत ओटी भरायची आहे। आपल्या परंपरेनुसार आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे आपण घरच्या घरी भरायची आहे। ओटीमध्ये कोणत्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहे तर तुम्हाला मी सांगते। पहा, आपल्या कुलदेवीचा मान सन्मान आपल्याला करायचा असतो, त्यामुळे आपल्याला देवघरामध्ये कुलदेवीचा टाक आहे तर तो आसनावर आपल्याला ठेवायचा आहे। तर टाक नसेल तर तुम्ही फोटो देखील घेऊ शकता। तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मंदिरामध्ये मूळ स्थानी जाऊन देखील तुम्ही ही ओटी भरू शकता। आता ही ओटी कोणी भरावी तर आपल्या घरातील सुवासिनी स्त्री असतात तर त्यांनी ही कुलदेवीची ओटी भरली चालते। तर किंवा आपल्या घरामध्ये जर कुमारिका असेल तर त्या सुद्धा ओटी भरू शकतात। तर अशा प्रकारे आपल्याला कुणी भरले तर चालेल किंवा एखादी विधवा स्त्री असेल तर तिने सुद्धा ही ओटी भरली तरी चालते। म्हणजेच काय, प्रत्येक स्त्रीने ही आपल्या कुलदेवीची ओटी भरू शकते, असं नाही की विधवा आहे तर तिने ओटी भरायची नाही, असं काही नाही, कोणती स्त्री ही ओटी भरू शकते। तर ओटी भरण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे बघा, आपल्या सर्व कुलदेवीची ओटी जी आहे तर ते भरत असतात। ओटी भरण्या अगोदर तुम्हाला देवघरामध्ये कुलदेवीचा टाक असेल तर टाक स्वच्छ करून घ्यायचा आहे, फोटो असेल तर फोटो स्वच्छ करून आपल्याला पुसून काढायचा आहे। आणि पुसून काढल्यानंतर एक पाट घ्यायचा आहे, पाटावर तुम्हाला एक तुमच्या कुलदेवीचा टाक ठेवण्यासाठी लाल वस्त्र टाकायचं आहे। सर्वप्रथम तुम्हाला कुलदेवीचा हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे, एक दिवा लावून घ्यायचा आहे, धूप दीप अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायची आहे आणि फुले देखील असेल तर अर्पण करायचे आहे। आणि त्यानंतर तुम्हाला ही ओटी भरायची आहे। सुरुवात करण्यापूर्वी आता सर्वप्रथम आपल्याला कुलदेवीची ओटी आपल्याला खण नारळाने भरायची असते। तर हा नारळ घेताना आपल्याला ज्यामध्ये पाणी असेल असा नारळ आपल्याला घ्यायचा आहे। आणि नऊवारी साडी असेल तर नऊवारी साडी घ्या, तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही कोणतीही साडी किंवा खणाचा ब्लाउज पीस घेतला तरी चालेल। तर अशा प्रकारे आपल्याला साडी किंवा ब्लाउज पीस जो आहे तर तो घ्यायचा आहे आणि ज्या नारळामध्ये पाणी असेल ते नारळ घ्यायचं आहे, देखील आपण आपल्या परिस्थितीनुसार घ्यायचं आहे। आणि नऊवार साडी घेणं शक्य नसेल तर तुम्ही सहावार साडी घेतली तरी चालेल, फक्त ती साडी सुती आणि रेशमी असावी अशी साडी आपल्याला घ्यायची आहे। सात्विक लहरींचा त्यामध्ये प्रभाव असतो, त्यामुळे तुम्ही सुती किंवा रेशमी साडीच देवीसाठी घ्यायची आहे किंवा तुम्ही खणाचा ब्लाउज पीस घेतला तरीही चालेल। सर्वप्रथम एक ताट घ्यायचं आहे आणि त्या ताटावर आपल्याला काय करायचं आहे बघा, साडी किंवा ब्लाउज पीस ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला एक नारळ जे आहे तर ते नारळ आपल्याला ठेवायचं आहे, तांदूळ ठेवायचे आहे, नारळाची शेंडी ही देवीच्या दिशेने आपल्याला करायची आहे। या पद्धतीने ब्लाउज पीस वरती आपल्याला साडीवरती हा नारळ आपल्याला ठेवायचा आहे आणि सोबत तुम्हाला एक हळकून, खारी, बदाम, 1 रुपयाचं नाणं आणि 1 सुपारी देखील आपल्याला त्यावरती ठेवायची आहे। तसेच तुम्हाला यासोबत 16 शृंगाराचं साहित्य देखील ठेवायचं आहे।
तर 16 शृंगाराचं साहित्य आवर्जून भेटतं, तर आवर्जून आपल्याला ठेवायचं. त्यामध्ये जर मंगळसूत्र असेल, नेलपेंट असेल, सिंदूर असेल, सौभाग्याच्या कोणत्याही वस्तू असतील ते आपल्याला ठेवायचं आहे. आपल्याला ह्या देखील वस्तू ठेवायच्या आहेत. त्यासोबत तुम्हाला एक गजरा असं घेणं शक्य असेल तर तो देखील आपल्याला शक्य झालं तर आवर्जून तुम्ही एक गजरा देखील घ्यायचा आहे. तुम्ही एखादा गुलाबाचं फूल देखील घेऊ शकता. सर्व वस्तू तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायच्या आहे आणि तुम्हाला स्टीलचं ताट घ्यायचं आहे, प्लास्टिकचं भांड घ्यायचं नाही, अजिबात आपल्याला वापरायचं नाही. ताट जे आहे तर ते आपल्याला स्वच्छ हाताने पुसून घेऊन घ्यायचं आहे. त्यानंतर एक आपल्याला आपल्याला कपड्याने आणि कुलदेवी समोर आपल्याला हे ओटी जे आहे तर हे ताट आपल्याला छातीजवळ पकडून कुलदेवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे, मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत. आणि तुमच्या कुलदेवीला सांगायचं आहे की मी आषाढ महिन्यामध्ये तुझी ओटी भरत आहे, तुला तुझ्या मूळ स्थानी येऊन भरणं शक्य नाही, म्हणून घरच्या घरी मी ही ओटी भरत आहे, हे स्वीकार कर आणि माझ्या आशीर्वाद हा दे आणि सदैव आमच्या कुटुंबावरती राहू दे. कुटुंबावर सुख शांती समृद्धी नांदू दे, धनधान्य संपत्ती कधी कमी पडून देऊ नको, अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करून ही ओटी जी आहे तर ती आपल्या कुलदेवीच्या मस्तकावर लावून तिच्या चरणाशी अर्पण करायचे आहे. अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला एक वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि दोन्ही हाताने मूठभर तांदूळ तुम्हाला देवीच्या मस्तकाला लावून तिच्या चरणाशी आपल्याला जी ओटी भरलेली आहे तर त्यावरती आपल्याला अर्पण करायचे आहे. असं तुम्हाला 5 वेळा मूठभर तांदूळ अर्पण करायचे आहेत. तांदूळ ओटीत आपल्याला टाकायचे नाही तर नंतर आपल्याला अर्पण करायचे आहेत. यामुळे देवी तत्व जागृत होण्यास आपल्याला मदत होत असते. आता ही ओटी भरत असताना या ओटीमध्ये एक खूप महत्वाची वस्तू जी आहे तर ती आपल्याला ठेवायची आहे, म्हणजे तांबू. तर आपल्याला तांबू हे आवर्जून ठेवायचं आहे, न चुकता आपल्याला ओटीमध्ये ठेवायचं आहे. तांबू जे असतं ते पान मिळतं तर ते तुम्ही हे आणू शकता. कुलदेवीसाठी आपल्याला तांबू बनवून हवा आहे असं म्हणायचं आहे तर ते बनवून देतात. त्यामुळे तंबाखूचा वापर जो आहे तर तो केला नसतो असं म्हटलं जातं. आपल्याला शक्य असेल तर आवर्जून ही एक वस्तू आपल्याला कुलदेवीच्या ओटीमध्ये तांबू जर आहे तर ती आवर्जून ठेवायची आहे. आता बघा, तुम्ही जेव्हा ही कुलदेवीची ओटी भरणार आहात, ओटी भरण्यासाठी तुम्ही ज्या काही वस्तू घेणार आहे तर त्या तुम्हाला स्वतःच्या खर्चाने किंवा आपल्या स्वतःच्या पैशाने घ्यायची आहे. साडी देखील आहे तर ती आपल्याला तुमच्या स्वतःच्या पैशानेच घ्यायची आहे. ओटी भरण्यासाठी आपल्याला जे साहित्य आणणार ते देखील आपल्या स्वतःच्याच पैशाने घ्यायचे आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही कुलदेवीची ओटी जी आहे तर ती आपल्याला स्वतःच्या स्वखर्चाने सर्व वस्तू आपण घेतलेल्या असाव्या आणि मग त्याचं फळ आपल्याला मिळतं. त्यामुळे स्वतःच्या स्वखर्चानेच आपल्याला ही देवीची ओटी जी आहे तर ती भरायची आहे. तर ही एक महत्वाची चूक जी आहे तर ती तुम्ही अजिबात करू नका. जर ती अजिबात आपल्याला शक्य नसेल तर खर नारायणी ओटी तुम्ही भरू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला आषाढ महिन्यामध्ये कधीही एक कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरायची आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.